नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. कधी लक्षात आलंय का, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या मोठ्या गोष्टी या साध्या गोष्टींपासूनच सुरू होतात. आज आपण अशीच एक साधी भाजी बनवणार आहोत, पण हीच साधी भाजी आपल्या आयुष्यात चव, समाधान आणि आठवणी भरून जाते. आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिलं कोबी चिरून घेऊया. त्यासाठी मी अशा प्रकारे काठ असलेला एक पेला घेतलाय. त्या पेल्याने मी इथे कोबी चिरून घेते. पेल्याने चिरल्यामुळे आपल्याला कोबी हवा तसा बारीक चिरता येतो. कधी कधी वाटतं सौंदर्य म्हणजे काहीतरी खूप खास असतं, पण खरं सांगायचं तर सौंदर्य साधेपणातच लपलेलं असतं. हा साधा कोबी बघा, ना फार रंग ना काही दिखावा, पण तरीही किती उपयोगी आणि किती सुंदर असतो. चला, कोबी तर चिरून झाला. आता एका वाटीत साधारण पाव वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घालून ती डाळ थोडा वेळ भिजत ठेवूया. यानंतर आपल्याला अशा प्रकारे हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. थोडंसं तिखट पण लागतंच, तेव्हाच चव येते. तसंच आयुष्यातल्या अडचणी त्या नसतील तर आयुष्याची मजाच नाही. कधी डोळ्यात पाणी आणतात, पण शेवटी आपल्याला मजबूत करून जातात. आज या भाजीतली मिरची जशी चव वाढवते, तसंच आयुष्यातले चॅलेंजेस आपल्याला पूर्ण बनवतात. मिरची आणि कोबी तर चिरून झाला. आता थोडंसं आलं खिसून घेऊया. आलं खिसून झालं की 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. या पण खिसणीने बारीक खिसून घेऊया. हे मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेतलंय. आता गॅसवर कढई ठेवा. कढई गरम झाली की त्यात थोडंसं तेल घाला. आता त्यात घाला थोडीशी मोहरी. मोहरी तडतडली की त्यात घाला जिरे. यानंतर यात घालूया चिरलेली मिरची. आता घाला बारीक केलेलं खोबरं. खोबरं साधारण पाव वाटी आहे. यानंतर घालूया खिसलेलं आलं आणि लसूण. हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया. खोबरं मिरची थोडंसं भाजलं की त्यात मगाशी भिजत घातलेली मुगाची डाळ घाला. तुम्ही बघू शकता, ही डाळ जवळपास 4 चमचे घातली आहे. डाळ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित भाजून घ्या. यानंतर यात घाला पाव चमचा हळद. तुम्ही ही भाजी डब्यासाठी पटकन करू शकता किंवा गडबडीच्या वेळी पण ही भाजी लवकर होते. आता यात घालूया चिरलेला कोबी. या चॅनलवरची रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण ही भाजी नक्की शेअर करा. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की यात घाला चवीनुसार मीठ. आता कढईवर झाकण झाकूया आणि कोबीला थोडीशी वाफ देऊया, म्हणजे भाजी छान शिजेल. सगळ्यात शेवटी यात घाला थोडीशी धने-जिरे पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. बस, सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करा आणि चपाती किंवा भाकरी सोबत खाण्यासाठी आपली ही गरमागरम कोबीची भाजी तयार आहे की नाही. साधी, सोपी आणि जबरदस्त. मंडळी, आणि एक गोष्ट, विचार मोठे असतील तर वाटा आपोआप सापडतात. विचार मोठे असतील तर वाटा आपोआप सापडतात. स्वप्न जिद्दीने पाहिलं तर पर्वतही वाकतात. नेते जन्माला येत नाहीत, ते तयार होतात संघर्षातून. आज निर्णय तुमचा आहे, इतिहास लिहायचा की फक्त वाचायचा. इतिहास लिहायचा की फक्त वाचायचा. राम कृष्ण हरी.